श्री स्वामी समर्थ। एक राजा होता, त्याला 2 मुली व 1 मुलगा होता। एका मुलीचे नाव होतं अमावस्या, तर दुसऱ्या मुलीचं नाव होतं पौर्णिमा। पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती। तिला भजन, कीर्तन, पूजापाठ यात खूप रस होता। तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती। परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नसे, तसेच कधी मंदिरातही जात नसे। वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे, परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेच्या विरोधात राहत असे। आपले विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे। परंतु राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवित असे। पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे। काही दिवसातच राजाच्या मुलाचे लग्न झाले। घरात नववधू आली। अमावस्या तिलाही नेहमी घालून पालून बोलत असे आणि सारखी दामदटी करीत असे, परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे। देवाच्या गोष्टी गाणी सांगत असे, वहिनीला घेऊन मंदिरात जात असे। म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची लाडकी होती। एकदा राजाला राणीने सांगितलं की राजन, आता आपल्या दोन्हीही मुली वर झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावे लागणार आहे। पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे, भजन करणे, पूजापाठ करणे फार आवड आहे। असे तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे काही ती सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल। त्याशिवाय ते गरिबाच्या घरी बरोबर जमवून घेईल, श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल। म्हणून गरिबाच्या पदरात टाकून द्या। परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल, तिचे वागणे, बोलणे, उठणे सर्व काही रुबाबदार, कोणालाही शोभेल असे आहे। याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजेच तिथे ती बरोबर जुळवून घेईल। राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला। पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला। दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला। त्याने राणीला सर्व हकीकत सांगितली। राणी ही खूप खुश झाली। थोड्या दिवसातच दोन्हीही मुलीचा विवाह झाला। एकाच मंडपात थाटामाटात पार पाडला। आठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, खूप पैसा अडका, उंच कपडी दिलीत, परंतु पौर्णिमेला काहीही दिलं नाही आणि सांगितलं की तू तर देव करतेस ना, तर पाहूया तुझा देव तुला किती देतोय ते। इतके दिवस येथे आरामात होतेस, आता सासरी गेली की कळेल, नुसते देव करून काही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली। येथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती। तिच्या हाताखाली 8-10 नौकर होते। फक्त तिने काही इशारा केला की सर्व कामं लगेच पूर्ण होत होती। परंतु इकडे पौर्णिमेच्या घरामध्ये विश्वदारिद्र्य नांदत होते। एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे। दिवसरात्र कष्ट करून देखील दोघे पती-पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते। त्यातच 7-8 वर्ष निघून गेली। आता अमावस्येला आणि पौर्णिमेला आता दोघीलाही 2-2 मुले झालीत। इतक्याच वर्षानंतर पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता। त्यात आई वडीलही गेले, तसेही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता। एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती। तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले। तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही। ती गरीब आहे, ती आली तर अपमान होईल, मला लोक हसतील असे तिला वाटले। परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड होती। त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला। पौर्णिमा बाहेरच बसलेली होती। तिच्या शेजारच्या स्त्रियांनी विचारले की तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीच्या घरी पूजा आहे, तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी जात असते, मग येथे तर तुला यावंच लागेल। पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा, तिची तयारी करण्यामध्ये बहीण मला आमंत्रण देण्याचे विसरली असेल, किंवा तिला वाटलं असेल की बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायला, ते आपणहून स्वतः येईल, कशाला मानपान घेत बसायचं। तसेच देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडीच येणार आहे, असा विचार करून ती तिच्या बहिणीच्या घरी गेली। पतीला आणि मुलाला सुद्धा ती सोबत घेऊन गेली होती। आता अमावस्येच्या घरी गेली। अमावस्येने तिला पाहिलं, परंतु तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि एका नोकरांकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावलं नाही तरीही तू निर्लज्जासारखी आली। आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा, घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला, माझ्या पैशाला, संपत्तीला
तुझी नजर लागेल. नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले, परंतु ती काही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंताला म्हणाली, हे प्रभू, मी तुमची इतकी पूजा केली, आराधना केली, याची मला हेच फळ का? माझी परिस्थिती कधी सुधारणार आहे का? किती दिवस मी हे असे दुःख दारिद्र्य भोगतच राहणार आहे? अशी ही परमेश्वराला ती विचारत होती. उद्यापन संपले. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावस्येने मुद्दामून पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचा पती व मुलेही प्रसाद न खाता निघाले. रस्त्यातून जात असताना तिच्या मनामध्ये एक विचार आला. आता ती घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर मी काय सांगावे, म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही, म्हणून आज मी माहेरी जाते व उद्या लगेच परत येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली. रस्त्यातून जात असताना तिला एक तुळस दिसली. तिथेच एक म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितलं की हे पोरी, अगं तू तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे. तुळस पण वाढत आहे. जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल. आता माझ्याच्याने उठवत नाही, म्हणून मी तुला सांगत आहे. पौर्णिमाने लगेच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ करून धुवून टाकले आणि तुळशीला पाणी घातले. सर्व परिसराची ही स्वच्छता केली. जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले की कुठे निघाली आहेस? ती म्हणाली, मी माहेरी जात आहे, उद्या लगेच परत येईल. म्हातारी म्हणाली की ज्यावेळी परत येशील त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले. तिथे एक खूप वृद्ध म्हातारा माणूस बसलेला होता. त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या. धोतर फाटलेलं होतं. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा माणूस चालण्याचा प्रयत्न करीत होता. पौर्णिमाला बघितलं आणि त्यांनी विचारलं, जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का? आणि मला आंघोळ करायची आहे, तर 2 बादल्या पाणी आणून देशील का? पौर्णिमाला कामाची सवय होती. तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर स्वच्छ झाडून पुसून लख्ख केलं. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणून दिले. बाबांना छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले. तेव्हा ते देव महादेवाचे पूजन केले आणि जाण्यास निघाली. तर ते बाबा तिला म्हणाले की पोरी, तू कुठे चालली आहेस आणि परत येते वेळेस मला भेटून जा. तिने हो म्हणाली आणि ती पुढे निघाली. तर पुढे तिला कालिका देवीचे मंदिर लागले. तिथे एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितलं की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर. पौर्णिमा तेथे गेली आणि झाडावरची सर्व फळं तोडली. खाली पडलेल्या पालापाचोळा झाडून स्वच्छ केलं आणि संपूर्ण परिसर तिने स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर ती स्त्री पौर्णिमेला म्हणाली, तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमेने तिलाही हो म्हणून सांगितले आणि तिथून ती निघाली. पुढे तिला एक नदी भेटली. नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावे असा विचार ती करत होती. तेवढ्यात तिथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे तेथे बसलेली होती. ती म्हातारी दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात गंगा माता होती. पौर्णिमा म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले, आजी, तुम्ही येथे अशा का बसल्या आहात? तर म्हातारीने सांगितलं, मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करीत नाही. पौर्णिमेने सांगितलं, इतकंच ना, तर चला मी नदी स्वच्छ करते. तिने नदीच्या आसपासचा सर्व कचरा काढून टाकला. नदीत टाकलेले कपडे, घाण सर्व काही एका ठिकाणी जमा केलं आणि नदी अगदी स्वच्छ दिसू लागली. म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस? तेव्हा तिने सांगितलं की मी नदीच्या पलीकडे जात आहे. तिकडे माझं माहेर आहे. मला तेथे जायचं आहे, परंतु कसे जावे ते समजत नाही. तेव्हा ती म्हातारी एक नाववाल्याला बोलवते. ते नाव संपूर्ण फुलांनी भरलेलं होतं. म्हातारीने तिला सांगितलं की तू जाताना मला भेट, मगच जा. तिने हो म्हणून उत्तर दिले आणि ते तिथून नावेत बसली आणि माहेरी गेली. नणदला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी आवडती नणद घरी आली म्हणून तिने नणदसाठी गोडाचा स्वयंपाक केला. पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाच्यासोबत मस्ती केली. त्यांनाही फार आनंद झाला. तिने फळं आणली होती, तीही भावांच्या मुलांना दिली. किती दिवसांनी आत्या घरी आली म्हणून तेही आनंदी होते. मनसोक्त गप्पा मारल्या. बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले होते.
दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तेथे ती फुलांनी भरलेली नाव हजरच होती. ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली. त्या म्हातारीने तिला एक गाठोडं दिलं व सांगितलं की या काही वस्तू आहेत, माझ्याकडे पडलेले आहेत. आता मी एकटीच आहे, याचे काय करणार, तूच घेऊन जा, परंतु घरी गेल्यानंतर ती गाठोडी उघड, असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे गेली तर देवादिदेव महादेवाच्या मंदिराच्या बाहेर तो म्हातारा बसलेला दिसला. त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते. ते गाठोडे पौर्णिमाला दिले. पौर्णिमाने ते गाठोडं घेतलं आणि ती निघाली. पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हातारी बसलेली दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले. आता तिच्याकडे 5 गाठोडे झालेत. पौर्णिमा 5 गाठोडे घेऊन घरी आली. सर्वात आधी तिने माहेरची गाठोडी उघडली. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली. दागदागिने नवीन कपडे होती. आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंच वस्त्रे, येथील सुंदर सुंदर साड्या होत्या. मोती, पवळे आणि रत्न होती. ती खूप खुश झाली. आता तिने दुसरे गाठोडे उघडले. कालिका देवीने दिलेले गाठोडे उघडले. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते. सुकामेवा होता. आता तिने महादेवांनी दिलेले ते गाठोडे उघडले. त्यामध्ये खूप धनसंपत्ती, पैसा होता. त्याशिवाय आनंद, सुख, समाधानही होतं. ती गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान पसरले होते. आता तिने तुळशी मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धनाच्या राशी होत्या, ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात सुख, संपत्ती, पैसा, अन्नधान्य, समाधान आले. त्यांची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढत चालले होते, ते संपतच नव्हते. तिनंही एकदा विचार केला की भगवंताने मला इतके धन दिले आहे, मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नियमित जाते, आपल्याही घरी पूजा करावी. यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले. वहिनीला आणि भावालाही बोलवले. तसेच अमावस्येला सुद्धा बोलवले. अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून चकित झाली. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने, मोती, पोवडे दिले गेले. अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य वाटलं. तिने पौर्णिमेला सांगितलं की हे सर्व काय आहे, तू इतके धन कुठून मिळवले? आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना माणिक मोती वाटत आहेस. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावस्येने प्रसाद न घेता तिथून ती निघाली. विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिने तिला सांगितलं की पोरी, जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावस्येने तिला सांगितलं की ए बाई, मी हे असली कामे करणार, तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत? माझे कपडे खराब होतील, मला वेळही नाही, चल जा, तुझे काम तू कर, असे म्हणून ती पुढे निघून आली. पुढे तिला देवादिदेव महादेवाचे मंदिर दिसले. मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्याने तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तिथेही तिने तसेच उत्तर दिले आणि पुढे निघून आली. पुढे तिला कालिका देवीचे मंदिर दिसले. कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितली. म्हातारीने नाव बोलवली, परंतु त्यात सर्व काटे भरलेले होते. त्यातच ते एका बाजूला बसली. तिच्या पायाला काटा टोचला. तिचा पाय रक्तभांबर झाला. तशीच ती लंगडत माहेरी गेली. तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला. हिचे आईवडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला. तिचे आता मी काहीही ऐकणार नाही, असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही. नणद आली म्हणून तिने काही नवीन केले नाही. घरात जो स्वयंपाक केला होता तो अमावस्येने गुपचूप खाल्ला. रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ आणि भावाच्या मुलाला ही अमावस्येच्या येण्याचा आनंद नव्हता. तिने वहिनीला सांगितलं की मी इतक्या दिवसांनी आली आहे, घरी परत जात आहे, काहीतरी देणार नाही का? पौर्णिमेला कसं दिलं होतं? तर तिने सांगितले की तुम्हाला तर ओझं उचलणार नाही, तुम्ही पुढे जा, मी मागून पाठवून देते. मी खूप आनंदी झाली आणि निघाली. नदीकडे म्हातारीला हे तिने सांगितले. आजी, तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिलं होतं, आता मलाही द्या. तर म्हातारीने सांगितले, तुला कामाची सवय नाही, तू ते ओझं कसे उचलणार? तू घरी जा, मी पाठवून देते.
असेच कालिका देवीच्या मंदिरात, देवादिदेव महादेवाच्या मंदिरात आणि तुळशी माताकडेही झाले. ती खूप आनंदाने घरी आली. तोपर्यंत तिचे नौकर 5 गटोडे घेऊन घरी आले होते. तिने सर्वात आधी माहेरचे गटोडे उघडले तर त्याच्यामध्ये काटे होते. कालिका देवीचे मंदिरातील गटोडे उघडले तर त्यात खराब झालेली फळं होती. देवादिदेव महादेवाच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप विंचू होते. तर तुळशी मातेजवळचे गाठोडे उघडले तर त्यात दगडगोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला. तर भक्तांनो, आज आपल्याला कितीही त्रास असेल, काही असेल तर तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालताना देव त्यांची खूप परीक्षा घेतो, परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते. या उलट जे आपल्याला धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांनाही त्रास देतात, शेवटी त्याच्या नशिबी माती आणि दगडच, गोटेच असतात. त्याचे आयुष्य काट्यांनी भरलेलं असते, जे दुसऱ्यांना त्रास देतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत.